नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। सर्वात आधी तुमच्या समोर 5 प्रश्न ठेवतो। बाईच्या लफड्यात संतोष देशमुख यांना अडकवायचं आणि मग बाईला न्याय देण्यासाठी आम्ही सरपंच संतोष देशमुख यांना मारलं असं दाखवायचं असा कट होता। हा खळबळजनक दावा नेमका काय आहे? 2. फडणवीस बावनकुळेच्या खांद्यावर बंदूक ठेवून आता सुरेश धस यांना गप्प करत आहेत का? 3. वाल्मिक अण्णा कराड यांना आष्टीचं आमदार व्हायचं होतं म्हणून सुरेश धस एवढे चवताळून धनंजय मुंडे आणि वाल्मिक अण्णा कराड यांच्या मागे लागलेत का? 4. महादेव मुंडे खून प्रकरण असेल किंवा मग बापू आंधळे प्रकरण असेल, या प्रकरणाकडे मीडियाचं किंवा सुरेश धस यांचं किंवा तपास यंत्रणेचं लक्ष का नाहीये? आणि 5. बीडच्या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा बळी गेला का? असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील, त्यावरच आज सविस्तर चर्चा करणार आहोत। सुरुवात करूया सरपंच संतोष देशमुख यांना बाईच्या लफड्यात अडकवण्याच्या कटापासून। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली। या हत्या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना आज पुन्हा एकदा खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे। सुरेश धस असं म्हणाले की प्लॅन असा ठरला होता की संतोष देशमुखला उचलून कळंब येथे न्यायचं। कळंबमध्ये एक महिला तयार करून ठेवली होती, तिच्यासोबत झटापट केल्याचं दाखवायचं आणि मग या प्रकरणात आम्ही संतोष देशमुखला मारलंय याचं समर्थन करायचं, अशा प्रकारचा प्लॅन होता। पण त्या गावच्या अलीकडेच सरपंच संतोष देशमुख यांचा अंत झाला आणि त्यामुळे संतोष देशमुखच्या बदनामीचा प्रकार त्यांना करता आला नाही आणि त्यांचा हा कट अयशस्वी झाला, असं सुरेश धस यांनी म्हटलंय। सुरेश धस पुढे म्हणाले की मोबाईल 10 तारखेच्या नंतर बंद करून ते गोदावरी नदीत फेकले आहेत की आणखी कुठे फेकलेत, त्याच्यामुळे काही गोष्टीत अडचणी येत आहेत, अशा प्रकारची आमची माहिती आहे। आता प्रश्न असा आहे की या प्रकरणात एवढ्या ताकदीने सुरेश धस उतरलेले आहेत की वाल्मिक कराड यांना आणि इतर गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत ते काही शांत बसतील असं वाटत नाही। मग त्यांना शांत करण्यासाठी बावनकुळे यांनी त्यांना भेटीसाठी बोलावलं होतं का? कारण सुरेश धस आणि बावनकुळे यांच्या विधानात जमीन आसमानची तफावत दिसते। सुरेश धस म्हणतात की 20 ते 30 मिनिटांची भेट होती, तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की 4-4.5 तास आम्ही सोबत होतो। डोईजड होणारा नेता संपवायचा ही रणनीती काही नवीन नाहीये, जुनीच आहे। त्यात चंद्रशेखर बावनकुळे यांचं देखील नाव येतं। त्यांचं विधानसभेचं तिकीट कापलं गेलं होतं। विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे अशी अनेक नावं घेता येतील। असो, तो काही आजचा आपला चर्चेचा विषय नाहीये। मग सुरेश धस डोईजड होत चाललेत का आणि त्यांना मराठा समाजाकडून मिळालेला पाठिंबा कुठेतरी वाढलाय का? तो कुणाच्या डोळ्यात खुपतोय? संतोष देशमुख प्रकरणात फडणवीस यांना जे क्रेडिट घ्यायचं ते सुरेश धस घेऊन चाललेत का? आणि म्हणून हा सगळा प्रपंच रचला गेलाय का, असा प्रश्न उभा राहतो। कारण या प्रकरणात ज्यांच्यावर संशयाची सुई जाते त्या धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याच्या कारणावरून सुरेश धसांवर आरोप केले जात आहेत। त्यावर बोलताना सुरेश धस असं म्हणाले की आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलावलं होतं आणि त्यामुळे मला जावं लागलं। आमची 20 ते 30 मिनिटं भेट झाली, चर्चा झाली। ही केवळ रात्रीची 9:30 वाजताची भेट होती। त्यावेळीच सांगितलं होतं की हे प्रकरण मिटणार नाही। त्यानंतर मी त्या बैठकीतून उडून गेलो। मात्र बावनकुळे यांनी बोलण्याच्या ओघात 4.5 तास चर्चा झाल्याचं म्हटलं, ते तसं का बोलले हे त्यांनाच विचारा, अशा प्रकारचं विधान करून सुरेश धस यांनी प्रदेशाध्यक्षांनाच तोंडावर पाडलंय। दुसऱ्यांदा भेटलो ते त्यांच्या आजारपणाच्या भेटीच्या वेळी, म्हणजे धनंजय मुंडे यांना, ते देखील माणुसकीच्या नात्यानं भेटलो। या प्रकरणात माझ्यावर संशय घेण्याची काहीही गरज नाही, असं सुरेश धस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। या प्रकरणात आपल्याला जाणून बुजून बदनाम केलं जातंय आणि हे ज्यानं केलंय त्या बीडच्या जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असं सुरेश धस यांनी म्हटलंय। म्हणजे भाजपातीलच कुणीतरी नेता सुरेश धस यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करतोय, असा आरोप थोडक्यात सुरेश धस यांनी केलाय। मस्साजोगची लढाई ही शेवटपर्यंत लढण्याची माझी तयारी आहे। मस्साजोगचे लोक काय म्हणतात, धनंजय देशमुख काय म्हणतात ते पहा, त्यांचा आपल्यावर विश्वास आहे। आपण तसं काही करणार नाही हे नक्की, असं सुरेश धस यांनी म्हटलंय। आणि त्यामुळे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मराठा समाज अजूनही सुरेश धस यांना साथ देतो का हे पाहणं महत्त्वाचं तर आहेच। शिवाय सुरेश धस यांना भाजपमधील कोणता नेता डॅमेज करतोय त्याचं नाव समोर येतं का हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र सुरेश धस एवढे हात धुवून वाल्मिक अण्णा कराड यांच्या मागे का लागलेत?
तर वाल्मिक कराड यांना आष्टी मतदारसंघातून आमदार होण्याची स्वप्न पडू लागली होती अशी चर्चा आहे। धनंजय मुंडे यांचं सगळं कामकाज बघत असताना, अख्खा बीड जिल्हा सांभाळत असताना आपण एक मतदारसंघ सहज सांभाळू शकतो असं वाल्मिक कराड यांना वाटू लागलं होतं आणि त्यांना आष्टी मतदारसंघातून म्हणजे सुरेश अण्णा धस यांच्या मतदारसंघातून चाचपणी देखील त्यांनी सुरू केली होती अशी देखील चर्चा आहे। आणि त्यामुळे सुरेश धस यांना संधी मिळाली आणि या आधी घडलेल्या बापू आंधळे प्रकरणात किंवा महादेव मुंडे प्रकरणात गप्प असलेले सुरेश धस या प्रकरणात मात्र तुटून पडले, कारण आपला प्रतिस्पर्धी संपवण्याची संधी आता उपलब्ध झाली होती अशी देखील चर्चा सध्या गावखेड्याच्या कट्ट्यावर रंगत आहे। धनंजय मुंडे तेरे से बैर नाही, कारण ते परळी विधानसभा मतदारसंघातून लढतात, मात्र वाल्मिकांना कराड की खैर नाही, कारण आष्टीवर त्यांचा डोळा होता। शिवाय त्यांची दहशत वाढतच चालली होती। अनेकांना संधी मिळाली आणि अनेक जण मग वाल्मिक कराड व धनंजय मुंडेंच्या अंत आणि अस्ताची तयारी करू लागले। याच दरम्यान जी जुनी प्रकरणं घडली होती त्याला देखील वाचा फुटली। या प्रकरणात देखील सुरेश धस यांनी रश्मी शुक्ला यांची आता भेट घेतली आहे। मुख्यमंत्री आणि शुक्ला मॅडम यांच्याकडे आम्ही गेलो। महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला 15 ते 16 महिने जो विलंब लागला आहे, या विलंब लागण्याच्या कालावधीत बीड जिल्ह्याच्या SP पासून परळीच्या त्या PI पर्यंत जे कोणी जबाबदार आहेत त्या सर्वांवर कारवाई व्हावी, कारण आता आशा निर्माण झालेली आहे की महादेव मुंडेंचे सुद्धा आरोपी त्या ठिकाणी सापडतील। रश्मी शुक्ला मॅडमला आणखी एक विनंती मी केली आहे, करुणा मुंडेंच्या गाडीत पिस्तूल ठेवणारे जे सर्व लोक आहेत त्यांची रश्मी शुक्ला यांच्या विश्वासातले जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी सुरेश धस यांनी मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे केलेली आहे असं देखील त्यांनी सांगितलं। या सगळ्या प्रकरणात मात्र मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण आंदोलन साइडलाईन झालं। मीडियाने कव्हरेज देखील कमी दिलं आणि अखेर यानंतर उपोषण करणार नाही असा प्रण मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडताना करावा लागला। सुरुवातीला संतोष देशमुख प्रकरणाला हवा देऊन मराठा समाजासमोर सुरेश धस यांना हिरो केलं गेलं। मनोज जरांगे यांचं आंदोलन त्यात हाणून पाडण्यात सरकारला यश आलं। आता सुरेश धस सगळं क्रेडिट संतोष देशमुख प्रकरणाचं घेतायत हे लक्षात येताच बावनकुळे यांची या प्रकरणात एंट्री झाली आणि मीडियाचं लक्ष सुरेश धस हे कपटी आहेत, मॅनेज झाले आहेत हे दाखवण्याकडे वळला। पण धस यांनी आता कमबॅक केलंय आणि आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा झाल्याशिवाय या प्रकरणातून माघार नाही हे त्यांनी ठणकावून सांगितलंय। त्यांच्या विरुद्ध रचलेलं कटकारस्थान धसांनी दसकटासारखं अलगद उपटून फेकलं आणि त्याचं यश देखील मिळवलंय। यावर तुम्हाला काय वाटतंय? या प्रकरणात धस शेवटपर्यंत अर्थात संतोष देशमुख यांच्या हत्यारांना गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत सुरेश धस या प्रकरणात टिकून राहतील का? हे प्रकरण तडीस नेतील का? मराठा समाजाचा सुरेश धस यांना पाठिंबा अजूनही कायम आहे का? त्यांच्या विरुद्ध कोण कटकारस्थान रचतोय आणि सुरेश धस हे भाजपमधील नेत्यांना डोईजड होऊ नये म्हणून त्यांच्या विरुद्ध हे सगळं कटकारस्थान रचलं जात आहेत का, की खरंच सुरेश धस धनंजय मुंडे आणि बावनकुळे यांची जी भेट झाली त्यामध्ये मॅनेज झाले? तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत सविस्तरपणे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।